ढोरे साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण 2 शब्द मार्गदर्शनपर आम्हाला संबोधित करावं. आपल्या जय किसान पतसंस्थेच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतं आहे ते आपल्या पतसंस्थेचे सन्माननीय संस्थापक संचालक आदरणीय बानकिले साहेब, आपल्या पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय बागलसाहेब, उपाध्यक्ष जाधव साहेब, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य आदरणीय बानकिले साहेब, त्यांच्या समेत आलेले थोरात साहेब, आपल्या पतसंस्थेचं सर्व सन्माननीय संचालक मंडळ, सर्व सभासद, त्याचबरोबर मंचर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, आपल्या पतसंस्थेचे सर्व सन्माननीय अधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपल्या संस्थेच्या सन 2022-23 या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष साहेबांनी सर्व संचालक मंडळाच्या मान्यतेने आपल्यासमोर सादर केलेलं आहे. थोडक्यात गोषवारा जर पाहायचं म्हटलं तर आपल्या या वर्षीच्या पतसंस्थेच्या एकूण ठेवी 19 कोटी 38 लाख रुपयाच्या आहेत. माननीय अध्यक्ष साहेबांनी यावर्षीचा त्यांच्यावर जी काही जबाबदारी सोपवलेली आहे त्याचा लेखाजोखा निश्चितपणे त्यांनी आपल्यासमोर सादर केलेला आहे. आपण बँकिंगची कामं तर करतो, परंतु आपल्या सभासदांसाठी त्यांनी जनता अपघात विमा 1 लाख रुपयापर्यंतचा QR कोड घेतलेला आहे, SMS बँकिंग घेतलेलं आहे आणि किसान गुरगौरव कार्यक्रम देखील ते प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे सादर करतात. या ठिकाणी आपण एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपली सभासद संख्या वाढलेली आहे, आपलं भागभांडवल वाढलेलं आहे, आपल्या ठेवी वाढलेल्या आहेत, आपली गुंतवणूक वाढलेली आहे. या सर्व बाबी जर विचारात आपण जर घेतल्या तर निश्चितपणे या ठिकाणी आपलं कामकाज अत्यंत चांगलं झालेलं आहे. याबद्दल मी आपणा सर्वांचं पहिल्यांदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपला आभार मानतो. आपल्याला सगळ्यांना विदित आहे की सहकारी क्षेत्राचा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्ये आपल्या पतसंस्थांचं देखील तेवढं मोठं योगदान आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं या पतसंस्था जनमानसांचं आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन झालेल्या होत्या, परंतु आपल्याला सगळ्यांना विदित आहे एक साधारणतः 2017 सालापासून आपल्या पतसंस्थांवर देखील एक नियंत्रण असावं या दृष्टिकोनातून एक नियामक मंडळ नावाची संकल्पना आलेली आहे आणि या नियामक मंडळाच्या माध्यमातून आपल्यावर त्यांनी बरेच अंकुश घातलेले आहेत आणि त्यामुळे यापुढील काळामध्ये आपल्याला त्याला अधीन राहून आपल्याला काम करावं लागणार आहे. या ठिकाणी मी कॉमनली जनरली पहिलं बोलत असताना आपल्याला सगळ्यांना विदित आहे की या प्रत्येक पतसंस्थेमध्ये सर्व सभासद चांगल्या पद्धतीने काम करतात, पण काही सभासद थोडे चुकीच्या पद्धतीने काम झाल्यामुळे बऱ्याच संस्थांची NPA आणि थकबाकी वाढलेला आहे. त्यामुळं यापुढील काळामध्ये बऱ्याच संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. या वर्षभरामध्ये आपण एकत्र बसून या ठिकाणी एखादा मास्टर प्लॅन तयार करून आपण याच्यावर कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वपूर्ण आहे. नियामक मंडळाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगायचं म्हणलं की पतसंस्थेच्या संदर्भामध्ये 2020 साली एक सर्क्युलर काढलेलं आहे साहेब आणि त्यामध्ये एक साधारणतः आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि योग्य व्यवस्थापन ही जी काही संकल्पना आपल्या पतसंस्थांना लागू केलेली आहे त्याच्यामध्ये नियामक मंडळाने स्पष्ट म्हणलेलं आहे की लगतच्या 3 वर्षामध्ये जर संस्था जर बळकट झाली नाही, स्ट्रॉंग झाली नाही तर त्या संस्थेचं लगतच्या पतसंस्थेमध्ये विलिनीकरण केलं जाईल किंवा त्या संस्थेचं लायसन्स जप्त केलं जाईल. आणि त्यामुळे यापुढील काळामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये आपली संस्था हे सगळं संस्थांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे यापुढील काळामध्ये थकबाकी आणि NPAच्या संदर्भामध्ये आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एकंदरीत परिस्थिती जर आत्ता पाहिली आपण जगामध्ये ठेवीचे व्याजदर सध्या कमी होत चाललेले आहेत तर आणि त्या तुलनेने ठेवीचे व्याजदर जर कमी झाले तरच आपण कर्जाचे व्याजदर कमी करू शकू आणि कर्जाचे व्याजदर जर आपले कमी झाले, पूर्वी अशी परिस्थिती होती की कर्जावर किती व्याज मिळालं त्यानुसार त्या संस्थेचा व्यवसाय कसा वाढला हा भाग होता, परंतु सद्य परिस्थितीमध्ये ठेवीचे व्याजदर जास्त असल्यामुळे आपल्याकडं चांगले कर्जदार येत नाहीत. चांगले कर्जदार न आल्यामुळे आपली रेग्युलर वसुली होत नाही, थकबाकी आणि NPA वाढतोय. त्यामुळे यापुढील काळामध्ये सर्व पतसंस्थांनी आपले ठेवीचे व्याजदर आणि कर्जाचे व्याजदर याच्यामध्ये कुठंतरी
कमीत कमी अंतर ठेवून, कमीत कमी मार्जिन ठेवून या पुढील काळामध्ये आपण कामकाज करणं गरजेचं आहे. बऱ्याच साहेब संस्थांच्या वार्षिक सभेतनं योग आला मला जायचा. मी सर्व संचालक मंडळांना हेच सांगितलेलं आहे की कुठंतरी आता आपल्या पतसंस्थांसाठी आचारसंहिता येणं गरजेचं आहे. आपल्या मंचर शहरामध्ये जवळ जर पाहिलं, लोकल आपल्या इथल्या 17 पतसंस्था आहेत, बाहेरच्या देखील पतसंस्था आहेत. आणि त्याच्यामुळे ठेवीचा व्याजदर असेल, कर्जाचा व्याजदर असेल, आपली सर्क्युलर असतील, आपले फॉर्म्स असतील, याच्यामध्ये एक वाक्यता येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या पुढील काळामध्ये हाच महत्त्वाचा बदल आपल्याला या पुढील काळात करावा लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा एक भाग आहे की आपल्याला जे नियामक मंडळाने साहेब एक परिपत्रक काढलेलं आहे की मायक्रो फायनान्सच्या संदर्भामध्ये या पुढील काळामध्ये पतसंस्थांनी मोठी मोठी कर्ज न वाटता बदलत्या परिस्थितीमध्ये त्या कर्जदाराची मागणी, त्याची गरज, त्याची परतफेडीची क्षमता आणि आपल्या पतसंस्थेचं कर्जविषयक धोरण विचारात घेऊन त्या कर्जदाराला किरकोळ कर्जाचं तात्काळ वितरण करणं ही काळाची गरज झालेली आहे. आणि हाच आपला यशाचा मूलमंत्र आहे. आणि त्यामुळे या पुढील काळामध्ये कर्ज पुरवठा आणि कर्ज वसुली कार्यक्षमपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून संचालक मंडळांनी यापुढील काळामध्ये निश्चितपणे नियमन करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी आज आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली की संचालक मंडळ तर आपल्या संस्थेचं विश्वस्त आहे, सभासद या नात्यानं आपला संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. त्यामुळं निश्चितपणे मी या ठिकाणी प्रत्येक सभेला सांगितलेलं आहे की प्रत्येक सभासदाचा आर्थिक आणि व्यावसायिक सहभाग संस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना विदित आहे 2013 साली 97वी घटनादुरुस्ती झाली, सक्रिय सभासदाचा मुद्दा आलेला होता. परंतु आत्ताच्या विद्यमान गव्हर्नमेंटने 21 ऑगस्टमध्ये एक सर्क्युलर काढलं, सक्रिय निष्क्रिय रद्द केलेला आहे. परंतु दुसरीकडे मात्र नियामक मंडळाने सांगितलेलं आहे की यापुढील काळामध्ये जर संस्था सक्षम झाल्या नाही, स्ट्रॉंग जर झाल्या नाही, तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला वेगळा विचार करावा लागेल. आणि म्हणून जरी सक्रिय निष्क्रिय रद्द झाला असलं तरी देखील सभासदाचा संस्थेच्या व्यावसायिक विकासामध्ये योगदान असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून यापुढील काळामध्ये प्रत्येक सभासदाने सभासद वाढीमध्ये, त्याचबरोबर भागभांडवल खरेदीमध्ये, ठेवीमध्ये, त्याचबरोबर कर्ज वाटपामध्ये कर्ज देखील आपल्या संस्थेमधून आपण घेतलं पाहिजे. आता कर्ज घेतल्यानंतर योग्य कारणासाठी घ्या. बँकांना RBIने सर्क्युलर काढले, आपल्यालाही काढले की यापुढील काळामध्ये उत्पादक कारणासाठी कर्ज वाटप करा, खावटी कर्ज बंद करा. जे घेतलेलं कर्ज आहे ते योग्य त्या कारणासाठी वापरा आणि त्या व्यवसायामधून जे काही उत्पन्न मिळेल रेग्युलर वसुली करा. जर वसुली केली नाही तर आपण थकबाकीमध्ये जाणार. आता थकबाकीदाराची नवीन कन्सेप्ट आलेली आहे. पूर्वी आपण वर्षाच्या शेवटी थकबाकीदार काढत होतो, लक्षात घ्या. थकबाकीदाराची कन्सेप्ट आता अशी आलेली आहे, ज्या तारखेला आपला आर्थिक संस्थेमध्ये मुद्दल आणि व्याज म्हणजे पहिला हप्ता ज्या दिवशी भरायचा आहे त्या दिवशी मुद्दल आणि व्याजातला 1 रुपया जरी थकला तर सेम डेटला संध्याकाळी आपण त्या संस्थेचे थकबाकीदार सभासद. आणि यापुढील काळात थकबाकीदार सभासदाला संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळं माझी विनंती राहणार आहे की आपण कर्ज आपल्या पतसंस्थेतून घेतलं पाहिजे, ते कर्ज योग्य त्या कारणासाठी वापरलं पाहिजे, त्याची वेळच्या वेळेवर परतफेड पण केली पाहिजे. आणि पुढचा महत्त्वाचा भाग आहे, आपण ज्या मान्यवराला जामीनदार झालेलो आहे तो कर्जदार वेळच्या वेळेवर कर्ज फेडतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी जामीनदाराची. लक्षात घ्या, आपला बायलॉज जो आहे या बायलॉज 4 सत्रामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, कर्जदाराने घेतलेलं कर्ज परत करण्याची जेवढी जबाबदारी त्याची आहे तेवढीच जामीनदाराची असल्यामुळे तो जामीनदार देखील थकबाकीदार होऊ शकतो. त्यामुळे यापुढील काळामध्ये आपण थकबाकीमध्ये जाऊ नये म्हणून प्रत्येकाने वेळच्या वेळेवर संस्थेचं जे देणं आहे ते दिलं पाहिजे. आता थकबाकी वाढल्यानंतर काय होतं आहे, NPA वाढतो. आता NPA म्हणजे काय, अनुत्पादक जिंदगी. आता अनुत्पादक जिंदगीचा थोडक्यात अर्थ आपल्याला सांगतो की पूर्वी आपलं बँकिंग असं होतं, जेवढं 31 मार्चला आपलं येणं व्याज आहे ते आलं नाही तरी आपण येणं व्याज दाखवत होतो आणि उत्पन्न बाजूला घेत होतो, ॲक्च्युअली येत नव्हतं. आणि मग ते आपण त्याच्यावर 25% राखीव निधी, तुमचा डिव्हिडंड सगळं वाटत होतो. परंतु बँकांना जे लागू केलं ते आपल्याला थोडं उशिरा लागू केलं, जेवढं आलं आहे तेवढंच घ्या. आता इथपर्यंत पण ठीक होतं. परंतु पुढे NPAची तरतूद अशी केलेली आहे की जे आलं नाही, पहा बरं का, लक्षात घ्या, जे आलं नाही, जे व्याज आलेलं आहे त्याच्यातून न आलेलं व्याज पुढे भविष्यामध्ये येणार नाही हे विचारात घेऊन नफ्यातून त्याच्या तरतुदी करायच्या. आणि आत्ता आपली जी थकबाकी वाढलेली आहे सगळ्याच संस्थांची यंदा वाढलेली आहे, कारण
कोरोनामध्ये आपल्याला 12 महिन्याला NPAचं खातं होतं. गेल्या वर्षी 2022ला 9 महिन्याचं होतं आणि 31 मार्च 2023ला NPA 6 महिन्यासाठी केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने आपल्या थकबाक्या जरी कमी झालेल्या असेल तरी NPAमध्ये थोड्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला हा जो महत्त्वाचा भाग आहे NPAच्या संदर्भामध्ये तो निश्चितपणे आपल्याला करावा लागणार आहे. यापुढील काळामध्ये सभासदाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला की आपला सक्रिय सभासद तर भाग राहिलाच पाहिजे, कारण आपण अपघात विमा देतोय. संचालक मंडळाने पुढे मागे सांगितलेले सभासदांना आपल्याला बरंच काय द्यायचं आहे. रौप्य महोत्सवी वर्ष येते, त्याच्यामध्ये ज्या सेवा संस्था देते त्याचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या संस्थेच्या आपण मान्यता दिल्याप्रमाणे त्या सभासदाच्या नावावर किमान 2000 भाग झाले पाहिजेत. त्यामुळं माझी विनंती राहणार आहे की सर्व सभासदांनी आपले भाग या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. KYCच्या संदर्भामध्ये नो युअर कस्टमर, आपण आपला ग्राहक ओळखा. 23 डिसेंबर 2010ला लागू केलेलं आहे. आपल्याला पुन्हा सांगितलेलं आहे की पतसंस्थेने वेळोवेळी सभासदाकडं KYCची मागवलेली माहिती वेळेत जर दिली नाही तर जोपर्यंत तो KYCची माहिती देत नाही तोपर्यंत त्याचं खातं ब्रीज करून ठेवायचं, म्हणजे त्याच्यावर जमा रकमा घ्यायच्या, फक्त विड्रॉल द्यायचं नाही. त्याच्यामुळं माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, नजीकच्या काळामध्ये आपल्या संस्थेमध्ये आपली KYC द्यायची. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे वारस नोंदी. कोरोनापासून अत्यंत गाजलेला प्रश्न आहे. पूर्वी आपण वारस नोंदी करत नव्हतो, पण आता वारस नोंद करण्याची गरज आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगतो साहेब, आपल्या तालुक्यातलं उदाहरण आहे. मी 1-2 दिवसापूर्वी आपल्या पश्चिम भागामध्ये एका संस्थेच्या वार्षिक सभेला गेलेलो होतो. ते बाबा एक्सपायर झाले होते. बाबा त्यांनी नॉमिनी कुणालाच लावला नव्हता बरं का साहेब. भीमाशंकरमध्ये घडलेली घटना आहे. 2 मुलं 2 मुली आणि त्यांची सौभाग्य होती. नॉमिनी नसल्यामुळं त्याचा लॉकर साहेब ओपन करता आला नाही. लॉकर ओपन न करता आला. आता गेल्या महिन्यात 15 दिवसापूर्वी रिझल्ट झाला. दिवाणी न्यायालयाने त्याचा नॉमिनी फायनल केला आणि ज्यावेळेस ती चावी उघडली, मी संस्थेत पण बोललो साहेब, आता रक्कम नाही सांगणार, लाखामध्ये त्या लॉकरमध्ये त्या बाबांच्या 1000 रुपयाच्या आणि 500 रुपयाच्या नोटा निघाल्या. काय उपयोग झाला मला सांगा. त्याच्यामुळे हा थोडा विषय लक्षात घ्या तुम्ही. आपला नॉमिनी लावा, ठेवीला लावा, सभासदाला लावा. इवन आता आम्ही कर्जाला देखील सहकर्जदार घ्यायला सुरुवात केलेली आहे. हा देखील हे ठिकाणी भाग आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे आपला पत्ता बदल. आपण आपल्याला वार्षिक अहवाल पाठवतो, वेळोवेळी कार्यक्रम होतात, सूचना होतात आणि मंचर आता काही गाव राहिलं नाही. नगरपालिका आलेली आहे, पुढे डेव्हलप झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्या संस्थेमध्ये आपला जो नोंदणीकृत पत्ता आहे तो पत्ता बदल जर झाला असेल तर नजीकच्या काळीमध्ये आपल्या पतसंस्थेमध्ये जाऊन आपला पत्ता असेल, आपला मोबाईल नंबर असेल, हे देणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. कारण आता यापुढील काळामध्ये शासनाने सर्क्युलर काढले नियामक मंडळाने, उत्पन्नाची साधनं साहेब आता मिनिमम होत चाललेली आहेत. त्यामुळे जे खर्च चाललेले आहेत ते कंट्रोल करा. एखाद्या वेळेस आपलं जे कोरोनाचं सर्क्युलर आहे साहेब ते कंटिन्यू केलेलं आहे त्यांनी. एखाद्या वेळेस पुढच्या वर्षीच्या वार्षिक सभा आपण पुन्हा ऑनलाईन घेणार आहोत. ऑनलाईन वार्षिक सभा घ्यायला पुन्हा परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ती PDF तयार करून हा अजेंडा असेल, त्याच्यानंतर वार्षिक अहवाल असेल, तुमचा मेल ID असेल, ते आपल्याकडे देणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. पुढचा महत्त्वाचा भाग आहे आपले भाग दाखले घेऊन गेला नाहीत. असाच मृत्यू झाल्यानंतर हाच प्रॉब्लेम येतो. त्यामुळं प्रत्येक सभासदाने आपले भाग दाखले संस्थेतून घेऊन जायचेत. पुढचा जो एक महत्त्वाचा भाग आहे की डिव्हिडंड आपण घेऊन जात नाही. खरोखर संचालक मंडळाला वाटतं की आपल्या अजेंड्यावर कलम 75 प्रमाणे न नेलेला डिव्हिडंड 3 वर्षापूर्वीचा आपल्याला राखीव निधीला द्यावा लागतो. राखीव निधीची रक्कम साहेब आपल्याला केव्हाच मिळत नाही. ती रक्कम संस्था दुर्दैवाने लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर लिक्विडेटर वापरतो. त्यामुळे प्रत्येक सभासदाने आपल्या संस्थेमध्ये बचत खातं तयार करायचं आहे, उघडायचं आहे. म्हणजे आता आज वार्षिक सभा झाल्यानंतर आज जो डिव्हिडंड डिक्लेअर केला असेल तो नजीकच्या काळामध्ये तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर होईल आणि सेव्हिंग अकाउंटमधून आपण या ठिकाणी काढून न्यायचं आहे. या सगळ्या बाबी पाहिल्यानंतर त्याच पद्धतीनं ऑपरेट बचत खातं करा. या सगळ्या बाजू पाहिल्यानंतर एक नियामक मंडळ नावाची मी एक संकल्पना तुम्हाला म्हटलेलो होतो. अर्थात हे संचालक मंडळ आपल्याशी निगडीत आहे. 2019ला आपल्याला लागू केलेलं आहे. 21 फेब्रुवारी 2021 पासून आपल्याला अंमलबजावणी लागू केलेली आहे की यापुढील काळामध्ये पतसंस्थांनी फक्त बँकिंग बिझनेस करायचा, नॉन बँकिंगचा एकही बिझनेस करायचा नाही. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की यापुढील काळामध्ये आपल्याला नाममात्र सभासदाबरोबर कुठलाही व्यवहार करता येणार नाही. संचालक मंडळाला सांगतोय
त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा भाग आहे, नॉन बँकिंगचे बिझनेस करायचे नाहीत. अनावश्यक ठिकाणी प्रॉपर्टी जी गुंतवलेली आहे तिची 10 वर्षाच्या आतमध्ये विल्हेवाट लावायची. 1% आपल्याला CRR काढायला सांगितलं आहे, 25% SLR काढायला सांगितलं आहे. संचालक मंडळावर देखील कर्जाच्या संदर्भामध्ये रिस्ट्रिक्शन घातलेली आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं एकंदर जर परिस्थिती जर पाहिली तर बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व संचालक मंडळाबरोबरच आपल्या सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. एकंदरीत हा अहवाल पाहिल्यानंतर अत्यंत स्वच्छ अहवाल आहे, पारदर्शक काम आहे, गतिमान कारभार आहे, सतत वाढत चाललेले, ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा आपली पतसंस्था या ठिकाणी देत आहे. त्यामुळं अधिकचा वेळ न घेता, कारण टाईम बॉन्ड मला दिलेला असल्यामुळं निश्चितपणे यापुढील काळामध्ये आपल्याला कामकाज करावं लागणार आहे. त्यामुळं बदलत्या परिस्थितीमध्ये साहेब आपल्याला ठेवीचे व्याजदर कमी करावे लागणार आहेत, कर्जाचे व्याजदर कमी करावे लागणार आहेत, कासा डिपॉझिट जादा गोळा करावं लागणार आहे, मायक्रो फायनान्स करावं लागणार, आपल्याला उत्पादन क्षमता वाढवावी लागणार आहे, नफा क्षमता, त्याचबरोबर व्यवसायाचा विकास करावा लागणार आहे, कार्यक्षमपणे कर्जाची वसुली करावी लागणार आहे, संचालक मंडळ सेवक आणि सभासद शिक्षण प्रशिक्षण देणार राहणार आहे, आपल्याला ग्राहक सेवा द्यावी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग साहेब, आत्ता मनसरमध्ये तरी आपल्याकडं जो ग्राहक आलेला आहे तो टिकवता आला पाहिजे. आणि टिकवत असताना आपल्याला ग्राहकाला उत्तमोत्तम सेवा देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे. आणि आपली पतसंस्था 21 वर्ष ग्राहकांना चांगल्या सेवा देते, पुढे देखील देईल अशी मला आशा आहे. अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि सभासद शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या संस्थेने आपल्या सहकार्याने जे काही बहुमोल काम केलं, मला या ठिकाणी आमंत्रित केलं, आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपल्या संस्थेच्या भावी कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे विचार थांबवतो. धन्यवाद साहेब.